नमस्कार, आपण पाहत आहात आपलं इन्साफी मिल्लत न्यूज। आजची मोठी बातमी जालना शहरातून येतेय। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी हाहाकार माजला असताना अंबड रोडवरील इंदेवाडी लक्ष्मीकांत नगर शेवगापाटी परिसरातील नागरिकांना थेट पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे आणि याला कारण ठरली आहे महानगरपालिकेची धडक कारवाई। जालना ते अंबड महामार्गावरील जायकवाडीच्या जलवाहिनीतून इंदेवाडी लक्ष्मीकांत नगर या भागांमध्ये अनेक वर्षापासून अनधिकृत नळ कनेक्शन सुरू होते। मात्र प्रशासनाने याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं आणि आता अचानक कारवाई करत ही कनेक्शन तोडण्यात आली आहेत। आधी जालना शहरात 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत। त्यातच बोरवेलही कोरड्या पडल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली आहे। अशा वेळी कोणताही पर्याय व्यवस्था न करता थेट कनेक्शन तोडल्यानं महिलांसह नागरिक आक्रमक झाले। पाण्याशिवाय आम्ही जगायचं कसं? प्रशासनानं आधी सुविधा द्यावी। महानगरपालिकेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। मात्र नागरिकांचा सवाल आहे की अनेक वर्ष हे अनधिकृत कनेक्शन सुरू असताना प्रशासन झोपलं होतं का? आता अचानक कारवाई का? संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी ठरवली जाणार का, असे प्रश्न उपस्थित करत आहेत। दरम्यान महानगरपालिकेनं ही मोहीम पाणी चोरी रोखण्यासाठी असल्याचं सांगितलंय, पण नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका जोर धरतीये। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। टाकले तर आमचं तर सगळे कॉलनी या पाण्यावरच आहे। आम्ही आता हे तोडून टाकले की नंतर आम्ही पाणी कुठून आणायचं आणि आम्हाला कुठून भरायचं आम्ही पाणी? आमची परेशानीच नाही, तोडायचं नसलं एक कनेक्शन आम्हाला द्यायला पाहिजे नाही तर त्याने। आमचं ह्याच नळावर सगळं अवलंबून आहे, सगळं अवलंबून पूर्ण घर याच नळावर आहे। आता आम्ही सध्या कनेक्शन काढले आम्ही पाणी भरायला कुठं जाऊ? आम्ही तांत्रिक अडचणी जे असेल मूलभूत गरजा ते करू शकतो। आता तुम्हाला ग्रामपंचायत पाणी देते का? नाही ना, ग्रामपंचायत तुम्हाला पाणी नाही आहे। ग्रामपंचायत पाणी देत नाही तुम्हाला? पाणीच नाही। मग तुम्हाला पाणी कुठून मिळतं मग? आता हे वरचंच पाणी भरतो आम्ही। आता इकडे तर आता तुम्हाला ही तोडल्यानंतर पाणीच नाही? पाणीच नाही। आता आम्ही याच्यावरच अवलंबून आहे ना, मग काय करायचं? का नाव आपलं? माझं उर्मिला सुमित वाघमारे। उर्मिला सुमित वाघमारे।